इराण मागे हटेना, इराणकडून मिसाईलचा व्हिडिओ जारी करून इस्रायल आणि अमेरिकेला दिला इशारा। इस्रायल इराण युद्ध लवकर संपण्याची शक्यता धुसर, युद्ध आणखी 4 किंवा 5 आठवडे चालू शकतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली शक्यता, युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणचा दावा, नेतन्याहूंचं भविष्य अनिश्चित, इराणचा इशारा। खामेनेईंच्या मृत्यूवर सरकारचं मौन तटस्थ नव्हे तर ती जबाबदारीपासून पळवाट, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका। इराण इस्रायल संघर्षावर भारतानं तत्वनिष्ठ भूमिका घ्यावी, सोनिया गांधींची मागणी। इराणकडून फतेह-2 हायपरसॉनिक मिसाईलचा वापर, काही क्षणात टार्गेट हिट केल्याचा व्हिडिओ समोर। सौदी अरेबियाची राजधानी रियादमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला, 2 सशस्त्र ड्रोनद्वारे भीषण हल्ला, दोन्ही देशांमधील तणाव टोकाला। दुबईतील एका इमारतीवर इराणचा ड्रोन हल्ला, अमेरिकन लष्करी कर्मचारी तैनात असलेल्या इमारतीवर हल्ला। दुबईहून एमिरेट्सचं पहिलं विमान मुंबईत दाखल, दुबईहून 388 प्रवासी मुंबईत दाखल, दुबईमधून काही मोजक्याच विमान सेवांना परवानगी। सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये अडकलेल्या भारतीयांना आज विशेष विमानानं परत आणलं जाणार। इंडिगोच्या 10 विशेष विमानांमधून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप भारतात आणलं जाणार। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धातील पहिला भारतीय बळी, MKD व्योम जहाजावरील भारतीय नागरिकाचा मृत्यू, ओमानमधील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त। इराण इस्रायल युद्ध आणखी पेटण्याची शक्यता, 14 देशातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश, मध्य पूर्व देश तात्काळ सोडण्याचे आदेश, सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगत इमर्जन्सी जारी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर अलर्ट, जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा अधिक कडक, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, कृषी साहित्य खरेदीबाबत अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवर लावलेले सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले, मुंडेंवरील सर्व आरोप ठरले खोटे। कोकणासह राज्यभरामध्ये आज शिमगोत्सवाचा जल्लोष, कोकणात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार शिमगा, रंगात न्हाऊन निघण्यासाठी तरुणाई सज्ज। आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, देशभरात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि मुंबईत ग्रहण दिसणार। आज अनेक मंदिरं दुपारी राहणार बंद। पहलगाममधील हल्ल्याचं चायना कनेक्शन, दहशतवाद्यांनी बैसारन खोऱ्याची रेकी करण्यासाठी वापरलेला गोप्रो कॅमेरा चीनमधील, NIA आता ड्रॅगनकडे दाद मागणार।